नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मयुदिका रेसिपीज। तुमचं आजच्या भागामध्ये मनापासून स्वागत। आपण गवाराच्या हिरव्यागार शेंगा छान अशा शिरा काढून घेत आहोत। मित्रांनो, अतिशय झटपट बनणाऱ्या खूप हेल्दी गवाराच्या शेंगांची, ज्यांना खानदेशात वाझ्याने शेंगा असं देखील म्हणतात, त्यांना पाणी न घालता कसं शिजवायचं हे आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत। हिरव्यागार गवाराच्या शेंगांचे शिरा काढून तुकडे करून आपण त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे। एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये 15-20 लसणाच्या पाकळ्या चॉप करून घातल्या आहेत। त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घालून त्यात पाव चमचा आपण हळद घातली आहे। हे सगळं छान आपण गरम तेलामध्ये परतून घेत आहोत। या मस्त खमंग फोडणीमध्ये आपण स्वच्छ करून घेतलेल्या, धुवून घेतलेल्या, तुकडे करून घेतलेल्या गवाराच्या शेंगा आपण घालत आहोत। मित्रांनो, मी तुम्हाला चॅलेंजवर सांगतो, अशा पद्धतीने बिना पाण्याची जर तुम्ही गवाराची शेंगांची भाजी बनवली तर मी तुम्हाला पुढच्या वेळेस चॅलेंजवर सांगतो की तुम्हाला दुप्पट शेंगा लागतील, इतकी ती सगळ्यांना आवडेल। त्यामध्ये आपण आता पाव चमचा किंवा चवीनुसार मीठ घालत आहोत। तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या रेसिपीज आणि माझे व्हिडिओ मेकिंगचा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा। आता ह्या फोडणीसोबत मिक्स केलेल्या गवाराच्या शेंगा आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत। पण गंमत फक्त एवढी आहे की झाकणावरती आपण थंड पाणी घालायचं आहे। असं केल्याने काय होतं, गवाराच्या शेंगांमधल्या पाण्याची वाफ होते आणि ती झाकणाला आतून लागते आणि त्या झाकणाला लागल्यानंतर त्याचे पाण्याचे थेंब पुन्हा भाजीत पडतात आणि त्या वाफेमध्ये ही गवाराची शेंग शिजते। अशा पद्धतीने केलेली भाजी शेंगांमधल्याच पाण्याच्या वाफेने शिजते, त्यामुळे तिची चव अगदी अफलातून असते। हीच भाजी जर तुम्ही वरतून पाणी घालून केली तर ती पाणचट लागते। तुम्ही बघू शकतात, वरच्या झाकणावरचं पाणी जसं जसं कमी होईल तसं आतमधली भाजीही शिजत येईल। या कॉकटेल रेसिपीच्या जगात इनोव्हेशनच्या नावाखाली आणि तुम्ही जास्तीत जास्त बघावं म्हणून तुमच्या हेल्थची काळजी न करता व्हिडिओ बनवणं माझ्या बुद्धीला पटणारा नाही। म्हणून मी अशा साध्या सोप्या, आपण सर्वांच्या आरोग्याला पोषक अशाच रेसिपीज जिभेचे सुद्धा विचार सोबत ठेवत तुमच्यापर्यंत आणणार आहे। 2-3 वेळा पाणी ठेवलेलं झाकण आपण लावत उघडत याला साधारणपणे 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। एखादी शेंग मध्येच बोटाने किंवा चमच्याने दाबून तुम्ही चेक करून घ्या। शेंगा छान शिजल्या की मस्तपैकी हिरवागार कोथिंबीर त्यावरती घाला आणि सर्व करा। मला खात्री आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल, नक्की ट्राय करून बघा। भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपीसह। थँक्यू फॉर वॉचिंग। गुड बाय, टेक केअर।